राजकुमार बडोले फाउंडेशन तर्फे माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली विश्वरत्न बोधिसत्व भारतीय संघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2024 स्मरण भीमराया या ऑनलाईन परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 2176 स्पर्धकांनी ऑनलाईन नोंदणी केली होती। त्यापैकी 21 मे रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन प्रश्न मंजुषा परीक्षेत 492 परीक्षार्थी सहभागी झाले होते। त्यात 600 पैकी 600 गुण प्राप्त करणारे 7 परीक्षार्थी होते। पैकी 3 परीक्षार्थींनी वेळेत आपला फॉर्म सबमिट केल्याने यशस्वी झाले। त्यानुसार क्रम ठरवून स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी अमरावती जिल्ह्यातील वणी येथील संगीता चंदनखेडे यांची 30,000 रुपये रोख आणि द्वितीय क्रमांकासाठी नुशांत घनश्याम हुमने नागपूर यास 20,000 रुपये रोख तसेच तृतीय क्रमांकासाठी स्वाती विकास उंदीरवाडे राहणार निलज जिल्हा गोंदिया हिला 10,000 रुपये व थायलंड वरून आणलेली बुद्धमूर्ती प्रशस्तीपत्र व शिल्ड पारितोषिक म्हणून तिघांना देण्यात आले। तसेच सर्वोत्तम 10 स्पर्धकांना बुद्धमूर्ती प्रदान करण्यात आली। यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते। मला वाचनाचा छंद असल्यामुळे तिसरा क्रमांक मिळालेला आहे। 10,406 गुण मिळाले आहे। बडोले सरांचा धन्यवाद करते की त्यांनी असं परीक्षा घ्यावे आणि आम्हाला वाचनाचा अनुभव अजून यावा, जास्त ज्ञान प्राप्त आणि असं परीक्षा घ्यावे, त्याबद्दल मी बडोले सरांचा धन्यवाद करते। फॉर्म भरण्याची प्रक्रिया कशी काय आहे, कुठून काय माहिती मिळाली तुम्हाला, काय सांगा? मी रोजगार संधी म्हणून मी पाहत राहते, त्याच्यामुळे मिळाला ऑनलाईन फॉर्म। माझे हजबंड आणि आम्ही दोघांनी भरला, त्यांना कमी गुण मिळाले आणि मला 600 मिळाले। धन्यवाद। तुषार घनश्याम हुमने राहणार भवानीनगर पाडी नागपूर। मी स्मरण भीमराया ह्या परीक्षेमध्ये पार्टिसिपेट केलं होतं। यामध्ये माझा द्वितीय क्रमांक मला मिळालेला आहे आणि याची जी पूर्वकल्पना जी होती आम्हाला होती, तर त्याच्यामुळे जे वाचनाची जी आहे तर रेग्युलर वाचन चालू असते। विहारामध्ये आपण रेग्युलर जात असतो आणि तिथे जे मुलांना मार्गदर्शन वगैरे आपण नेहमी करत असतो आणि ह्या उपक्रमाद्वारे जे आहे आणखी प्रेरणा मिळून राहिलेली आहे की अशा परीक्षा झाल्या तर आपण सुद्धा आपल्या मुलांसुद्धा काय करायचे जिंकू शकतो आणि त्यांच्या ज्ञानामध्ये आपली वृत्ती करू शकतो। तुम्हाला किती क्वालिटी मला जे द्वितीय पारितोषिक ते कॅश प्राईज जो आहे तो 20,000चा मिळालेला आहे आणि तर थायलंडमधून आलेली मूर्ती संगीता चंद्रखेडे राहणार तालुकामध्ये जिल्हा यवतमाळ रहिवासी आहे। काय सांगाल, आज झालेल्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला कुठला पारितोषिक मिळाला? आम्हाला पहिला पारितोषिक मिळाला असं वाटलं नव्हतं, पण पहिला पारितोषिक मिळाला। किती बक्षीस आहे त्याच्यामध्ये? 30,000 बक्षीस आहे। राजकुमार बडोले फाउंडेशनतर्फे जो कार्यक्रम आयोजित केला किंवा याबाबत जो आता कार्यक्रम घेतला स्मरण भीमराया, याचा नेमका उद्देश काय? महाराष्ट्राच्या निमित्ताने या देशामध्ये अनेक महापुरुष जन्माला आले। महाराष्ट्राची मायभूमी ही प्रचंड कर्तृत्ववान अशा अनेक महापुरुषांनी या ठिकाणी जन्म घेतला। त्याच्यामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक आगळं वेगळं नाव। छत्रपती शिवरायांनी पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। सामाजिक समता निर्माण करण्याचं प्रचंड मोठं काम महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलं, सावित्रीबाईंनी केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली, समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुत्व यावर आधारित घटना दिली। असे अनेक महापुरुष या महाराष्ट्रात जन्माला आले। या सगळ्या महापुरुषांची प्रेरणा घेऊन मी महाराष्ट्राचा सामाजिक न्यायमंत्री असताना अनेक सामाजिक उपक्रम करण्याचा प्रयत्न केला आणि तोच विचार पुढं नेण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्रात औरंगाबादच्या भागामध्ये पण एक राजकुमार बडोले फाउंडेशन त्यावेळेस निर्माण झालेलं अजूनही ते सुरू आहे। ही अशीच कामं या आपल्या या भागात करून इथून करण्यात यावी या उद्देशानं काही मंडळींनी या ठिकाणी विचार मांडला
आणि तोच विचार घेऊन सामाजिक वेगळे वेगळे विषय घेऊन अनेक महापुरुषांचे विचार घेऊन पुढे ही कामं करावं या दृष्टीनं राजकुमार बडोले फाउंडेशनची निर्मिती झाली. 14 एप्रिलचा उपक्रम हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तर सगळीकडे साजरी होते, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या जीवनाच्या विषयी सामान्य माणसाला काय माहिती आहे हे या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या लक्षात यावं. आणि म्हणून हा पहिल्यांदा स्मरण भीमराय याचा हा उपक्रम ज्याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षा डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विविध प्रश्नांना घेऊन या ठिकाणी घेण्यात आली राजकुमार बडोले फाउंडेशनच्या माध्यमातून, आणि त्याच्यात बरा चांगला प्रतिसाद भेटला. अनेक मंडळी आज या उपक्रमामध्ये सहभागी झाली. अनेकांनी पैकी 100पैकी 100 अशा पद्धतीचे गुण त्या ठिकाणी घेतले आणि या सगळ्यांचा सत्कार करण्याच्या दृष्टीनं आज या ठिकाणी हा कार्यक्रम झाला. राजकुमार बडोले फाउंडेशनचा हाच उपक्रम सामाजिक विषय घेऊन पुढं महाराष्ट्रात आणि देशात जाण्याचा हा उपक्रम आहे आणि त्याची सुरुवात या ठिकाणी 14 एप्रिलपासून झाली आणि आज हा एक उपक्रम त्या ठिकाणी केला. AGM न्यूज 24 करिता अनिल मुनीश्वर.